मुंबई जवळच्या उपनगरांची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढतेय। मुंबईतली गर्दी टाळण्यासाठी अनेक जण हे उपनगरांमध्ये स्थायिक झालेत। पण या उपनगरवासियांना मात्र पदोपदी आता समस्यांचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे उपनगरांचं नियोजन ठेचकाळून पडलंय का असा सवाल विचारला जातोय। म्हणूनच शहरं का बुडतायत असा सवाल करत आपण आज या विषयावरही स्पॉटलाइट टाकणार आहोत। पाहूया। दरवर्षी पावसाळ्यामध्ये वसई विरार शहरही पाण्याखाली बुडतात आणि त्यामुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार हा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। पाहूया। नियोजनाचे पैसे पाण्यात, पाणी घरात। वसई विरार किती दिवस बुडत राहणार? प्रशासन झोपलं, वसई विरार तुंबलं। हे रस्ते आहेत की तलाव असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती दरवर्षी वसई विरारकरांच्या नशिबी येते। अगदी दरवर्षी न चुकता वसई विरारमधील नागरिकांना पावसाळ्यात हे असं गुडघाभर पाण्यातून चालावं लागतं, जीव मुठीत घेऊन। रस्त्यावर पाणी आहे म्हणून घरात बसावं तर रस्त्यावरच्या पाण्याचे हे लोट अगदी उंबरठा ओलांडून घरात घुसतात। 2018 साली वसई विरार शहर 3 दिवस पाण्याखाली होती। घरातले फोन बंद, मोबाईलचं नेटवर्क गुल आणि घरातली वीजही गायब अशी परिस्थिती नागरिकांना भोगावी लागली। त्यामुळे वसई विरार पाण्यात आणि महापालिका मात्र सुशेगात अशी संतप्त भावना वसई विरारचे नागरिक व्यक्त करतायत। आज 2018 नंतर तुम्ही जर पुन्हा एकदा बघत असाल तर 2021 मध्ये शहर बुडतंय। मग आपण 2018 पासून या 3 वर्षांमध्ये मागील कोणत्या उपाययोजना केल्या? एक बेसिक लेवलला महापालिकेने एक नालासोपाऱ्याला रेल्वेला कलवर्ड बांधण्यासाठी 24 कोटी रुपये दिलेले होते। खरं तर महापालिकेनं वसई विरारला पूरमुक्त करण्यासाठी हालचाली केल्या। फक्त एखाद्या आळसावलेल्या प्राण्यानं कूस बदलावी तसंच वसई विरारच्या विकास आराखड्यात मास्टर प्लॅन बनवला गेला, पण त्याचे कागदी घोडे याच पाण्यात कुजून गेलेत। कोट्यवधी रुपये खर्चून आराखड्याचं काम दिलं, पण ना आराखडा बनला ना विकास झाला। त्यामुळे पैसे पाण्यात आणि पाणी घरात अशी अवस्था होऊन बसली आहे। कशी ते पहा। विकास आराखड्यासाठी 2018 साली नेरी आणि IITची नियुक्ती करण्यात आली। याच विकास आराखड्याच्या कामासाठी मनपानं 12 कोटी रुपये मोजले। या संस्थांनी वर्षभर अभ्यास करून 2019 साली अहवाल सादर केला, पण त्या अहवालावर अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही। खरं तर वसई विरार शहरांमध्ये अनधिकृत बांधकामं भस्मासुरासारखी वाढली आहेत। गेल्या 22 वर्षात विकासाचा बोजवारा उडवत शहरात प्रचंड अनधिकृत बांधकामं झाली आणि ही बांधकामं करताना भूमाफियांनी पालिकेचे नाले, रस्ते आणि जमिनीची आरक्षणही गिळून टाकली आहेत। ज्यावेळेला रस्त्याचं नियोजन केलं गेलं तर रस्त्याचं नियोजन करताना फक्त रस्त्याच्या बाजूने छोटंसं गटार दाखवलं गेलं आणि फक्त जे मोठे नाले आहेत तेवढेच दाखवले गेले। आता जर रस्त्याचं जाळं आपण बनवलं आहे तर त्याबरोबर नाल्यांचं जाळं आपण का बनवलं नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा इश्यू या ठिकाणी आहे। यंदाच्याही पावसात वसई विरारमध्ये भयानक पूरस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे 2018 सालचे ते काळे 3 दिवस पुन्हा पुन्हा भोगावे लागतात की काय अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे। पण वसई विरार बुडत असताना ही सगळी परिस्थिती महापालिकेला दिसत नाही की महापालिका झोपलीये की महापालिका झोपेचं सोंग आणतीये असा रोकडा सवाल आता विचारला जातोय। चेतन इंगळे, साम टीव्ही न्यूज, वसई विरार। पावसाने आता पॅटर्न बदललेला आहे आणि याच पॅटर्नमुळे लोकांची त्रेधा उडतीये। पाहुयात पावसाचा नवा पॅटर्न नेमका कसा आहे। पावसाचा नवा धोधो पॅटर्न। एका दिवसात महिन्याभराचा पाऊस। पावसाच्या नव्या पॅटर्नमुळे शहरं तुंबली। गेल्या काही वर्षात पावसाचा पॅटर्न बदलतोय। भर पावसात कडक ऊन पडतंय तर ज्या दिवशी पाऊस पडेल त्या दिवशी पाऊस धोधो कोसळतोय।
एका दिवसात एका महिन्याचा पाऊस कोसळतोय. पावसाच्या या धोधो कोसळल्यानं शहरांची पावसाचं पाणी वाहून नेण्याची क्षमताच तोकडी पडतीये. सोमवारी मुंबई जवळच्या छोट्या शहरांमध्ये पावसाची आकडेवारी अशीच धक्कादायक आहे. पनवेलमध्ये 284 मिलीमीटर इतका पाऊस झाला. नवी मुंबईत 200 मिलीमीटर, कल्याण डोंबिवलीत 177 मिलीमीटर, अंबरनाथ बदलापूर भागात 123 मिलीमीटर, वसई विरारमध्ये 184 मिलीमीटर इतका पाऊस झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या पावसाचं पाणी वाहून नेण्याची या शहरांची क्षमताच नाही. त्यातच वाढत्या सिमेंटच्या जंगलांमुळे छोटी शहरं मोठ्या पावसासमोर फार निभाव धरत नाहीत. हवामान हा असा विषय की किंवा पाऊस हा असा विषय याच्यामध्ये सातत्याने बदल होतच असतात. पण ते अचानक आता होत आहेत का काय किंवा याचा हवामान बदलाशी संबंध किंवा ग्लोबल वॉर्मिंगशी संबंध या दृष्टीने जर म्हणाल तर तितकंसं आपल्याला लगेच त्याच्या निष्कर्षापर्यंत जाता येत नाही. पण हवामान ही परिवर्तनशील गोष्ट असल्यामुळे, मान्सून ही परिवर्तनशील गोष्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये चढ उतार हे होतच असतात. अलीकडे ते आपल्याला पाहायलाही मिळतात. छोट्या शहरांमध्ये 200 मिलीमीटर पावसाचा निचरा होईल अशी यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्या दृष्टीनं कोणतीही महापालिका किंवा नगर परिषदा नियोजन करताना दिसत नाहीत. पावसाच्या पाण्याचा निचरा कसा होणार याचा विचारच केला जात नाही. जोपर्यंत हा विचार होणार नाही तोपर्यंत पाऊस आला धावून आणि शहरं गेली तुंबून अशी स्थिती कायम राहणार आहे. पुण्याहून अमोल कबिटकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. तर उपनगरांमध्ये निर्माण झालेल्या नवनव्या सुविधा पाहता आता उपनगरांच्या नियोजनाचं घोडं नेमकं कशात ऋतून बसलंय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पाहूया. मुंबईसह उपनगरांचं नियोजन बुडालं. दर पावसाळ्यात शहरांचे नाले का? करदात्यांनी किती दिवस बुडत राहायचं? मुंबईसारख्या जागतिक दबदबा असलेल्या शहराचा शेजार लाभूनही ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार यासह अनेक उपनगरांमध्ये सुविधांचा बोजवारा तर उडाला आहेच, पण दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचणं या उपनगरांच्या पाचवीलाच पुजलं गेलंय. खरं तर मुंबईसारख्या शहरातली गर्दी टाळण्यासाठी अनेक जण उपनगरांचा आसरा घेतात किंवा मुंबईत राहणं परवडत नाही म्हणून अनेक कुटुंब उपनगरात स्थलांतर करतात. त्यामुळे मुंबई शेजारची उपनगरं फुगत गेली. त्यातूनच मग उपनगरांमध्ये अनधिकृत बांधकामांचं पेव फुटलं. त्याचाच परिणाम म्हणून पाणी पुरवठा तसंच ड्रेनेज सारख्या सुविधांवर ताण येत गेला. अशा अनेक कारणांमुळे उपनगरांची लोकसंख्या वेगानं वाढली, पण त्या वेगानं सुविधा पुरवण्यास सरकार आणि स्थानिक प्रशासन तोकडं पडलं. या सगळ्या परिस्थितीचा विचार करता उपनगरांमध्ये नागरिकांसाठी व्यापक सुविधा निर्माण होण्याची गरज असून ठराविक कालावधीनंतर सुविधांचं ऑडिट होणंही गरजेचं आहे. त्याचसोबत उपनगरांमध्ये होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरही अंकुश असायला हवा. नवे प्रकल्प उभारताना पुढील 50 वर्षांचं नियोजन करण्याचीही गरज आहे. पावसाळ्यात पाणी तुंबू नये म्हणून काटेकोर नियोजन करायला हवं. मानवी कुठेतरी गडबड झालेली असण्याची शक्यता असते. जर स्ट्रॉंग वॉटर ड्रेन नीट साफ झाले नाही, त्यातला गाळ नीट काढला गेला नाही, जर ड्रेनेजची सफाई नीट झाली नाही, त्यातून कचरा जर नीट काढला गेला नाही, काढलेला कचरा ड्रेनेजच्या तोंडाशीच जर ठेवला गेला म्हणजे पहिल्या पावसात तो परत ड्रेनेजमध्ये जाईल. अशा कित्येक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे पाणी तुंबतं. अरुंद गल्ल्या, बैठ्या चाळी, अधूनमधून डोकं वर काढणारे टॉवर्स, कचऱ्याचे ढीग, पाण्याची बोंब आणि सगळे रस्ते आपल्याच मालकीचे असल्यासारखे हातपाय पसरणारी अतिक्रमणं, त्यातच भरीसभर म्हणून पावसाळ्यात तुंबणारे रस्ते, पाण्याखाली गेलेली उपनगरं, हे विदारक चित्र मुंबईच्या उपनगरांचं. जुना मुंबईकर मुंबई बाहेर येऊन राहायला लागला त्यावेळी वस्त्या वसल्या, पण त्याचं नियोजन किती भिक्कार आहे हे मात्र दरवर्षी न चुकता सिद्ध होतंय.